लग्न समारंभ, वाढदिवस, पार्टी, घरगुती लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे AK काकडे वॉटर सप्लायर। आमचा पत्ता गीताई रत्नाई निवास, मोहनी राजनगर, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 7972 14 54 05, 92 70 67 47 10, 70 30 60 37 60। कोपरगाव नगरपालिका प्रशासनामार्फत आज सकाळी कोपरगाव शहरात अंदाजे 100 किलो प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील आठवडे बाजार परिसरात MH17 बेडी 3085 महिंद्रा पिकअप मध्ये प्लास्टिक आढळून आल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारी यांनी कारवाई कामे सदरची गाडी पालिकेमध्ये आणली असता त्यात सिंगल यूज प्लास्टिक द्रोण, चहाचे कप, पंतरवाळी, प्लास्टिक कॅरी बॅग, प्लास्टिक ग्लास असा एकूण अंदाजे 100 किलोचा मुद्देमाल आढळून आला असून पालिकेमार्फत सदर मुद्देमाल हा जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात छुप्या पद्धतीने प्लास्टिक विक्री ही सुरूच असून अगदी छोट्या मोठ्या दुकानावरती देखील प्लास्टिक पिशवी ग्राहकांना दिली जाते। प्लास्टिक विक्रीवरती बंदी असताना देखील हा प्लास्टिकचा माल श्रीरामपूर येथून कोपरगाव शहरात विक्रीसाठी नेमका कोणत्या व्यापाऱ्याकडे आला असेल, शहरात कोणी प्लास्टिकचा माल घेतो की काय आणि घेत असेल तर मुख्य अधिकारी कारवाई करतील की नाही, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टिक निर्मूलनाची कारवाई राबवत असताना आज आठवडी बाजार परिसरामध्ये एक टेम्पो क्रमांक MH17 BD 3085 आढळून आल्याने त्याच्यावरती प्लास्टिक बंदी अंतर्गत प्लास्टिकचे मटेरियल जसे की प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिकच्या कॅरी बॅग सिंगल यूज प्लास्टिकच्या कॅरी बॅग सापडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई नगर परिषद प्रशासन करत आहे। तर आता जे सध्या पिकअप झालेलं आहे ते आरोपी आहे, काही दंडात्मक कारवाई काय केलेली आहे? कारवाई चालू आहे। त्याचा प्रथम गुन्हा असेल तर त्याच्यावरती 5000 रुपये दंडाची कारवाईची कायद्यानुसार तरतूद आहे, त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करीत आहोत। सदर पिकअप एकाच व्यक्तीचा आहे का मालकाचा आहे की इतर काही नाही, पिकअप विषयी काही सांगता येत नाही, पण जो पिकअप आपल्याला मिळून आलेला आहे तो आपण नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि जे साहित्य आहे त्या साहित्याची तपासणी चालू आहे सध्याला। नाही, पिकअप चालकाने श्रीरामपूरहून आल्याची माहिती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे व्यापारी आहेत गावातील या व्यापाऱ्यांना सुद्धा सर्व व्यापाऱ्यांना आमचं असं आव्हान आहे की जे बॅन प्लास्टिक आहे जसे की प्लास्टिकचे कप असतील, त्यानंतर सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर या सर्व वापरू नयेत आणि नागरिकांनीही त्या वापरू नयेत असं सर्वांनाच नगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। त्याप्रमाणे आपण गावामध्ये मागील 2-3 दिवसापासून दवंडी सुरू केलेली आहे आणि आपली तपासणी मोहीम सुद्धा सुरू आहे। जो कोणी आपल्याला प्लास्टिक वापरताना आढळेल त्याच्यावरती नियमानुसार कारवाई होईल। नाही, 50 मायक्रॉनच्या वरच्या ज्या पिशव्या आहेत त्या अलाउड आहेत, पण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे त्याच्यावरती बंदी आहे आणि ज्या प्रकारचं बंदी असणारं मटेरियल आपल्याला मिळून आलं तर आपण नगरपालिकेतर्फे पत्रक तयार करून कारवाई निश्चित केलेली आहे आणि कारवाई आपण करत आहोत। नाही, अजून चालकांनी काही माहिती दिलेली नाही।